मित्रांनो, नोंदणी व मुद्रांक विभाग गट ड भरती याच्या रिझल्टबद्दल आज आपण या ठिकाणी बोलणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजून एक माहिती, आता सध्या सुद्धा मित्रांनो गट ड ची भरती सुरू आहे ससून रुग्णालयाची कक्ष सेवक म्हणून आहे। तर आवर्जून तो सुद्धा तुम्ही फॉर्म नक्की भरायचा। जर तुम्हाला मार्क खूप कमी पडले असतील तर आणि जास्त पडले असतील तर अभिनंदनच आहे आपलं। सोबतच या ठिकाणी अजून एक जीएमसी मुंबईची सुद्धा आपण भरू शकता। 12वी सायन्स झाला असेल तर ठाणे महानगरपालिका एमपीडब्ल्यूची सुद्धा भरू शकता। म्हणजे अशा 3 जाहिराती आहेत आणि डिस्क्रिप्शनमध्ये सविस्तर व्हिडिओची लिंक आहे। तर तुम्ही काय करू शकता, डिस्क्रिप्शनमधला तो व्हिडिओ पाहून तो सुद्धा तुम्ही फॉर्म भरू शकता। जसं की आपल्या सर्वांना माहिती मित्रांनो, नोंदणी आणि मुद्रांक विभाग IBPS ने ही परीक्षा घेतलेली होती आणि या ठिकाणी आपण सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी चांगले पेपर दिलेले होते। त्याचे जे 100 प्रश्न 200 गुण याची जी परीक्षा झाली होती तर 200 गुणांपैकी कुणाला किती मार्क मिळाले। आता बघा, ही जी मेरिट लिस्ट आहे ती सगळ्यांची डिक्लेअर झालेली आहे। ह्यामध्ये तुमचं नाव आलं म्हणजे तुमचं फायनल सिलेक्शन झालं असं नाही। हा फक्त तुमचा परीक्षेचा रिझल्ट आहे की बाबा तुम्हाला किती मार्क मिळाले, तुमच्या पेपरमध्ये तुम्हाला किती मार्क मिळाले हे यामध्ये दिलेलं आहे। आणि आता असं म्हणायचं नाही की आता या ठिकाणी यामध्ये जर बघितलं तर जागा फक्त या ठिकाणी 284च होत्या। मग आता मी असं करतो की पहिल्यापासून 284 विद्यार्थी सोडतो, त्यामध्ये माझं नाव आहे का ते या ठिकाणी पाहतो आणि जर या ठिकाणी 284 मध्ये माझं नाव नसेल तर मग माझं या ठिकाणी मी होप्स सोडून देतो। तर असं बिलकुल नाही मित्रांनो, कारण ह्या ज्या 284 जागा आहेत तर त्या कॅटेगरी वाईजनुसार त्या समांतर आरक्षण होतं, सामाजिक आरक्षण होतं, हे आपल्याला माहिती आहे। त्याचा तक्ता सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे जाहिरातीमध्ये जो दिलेला होता तो। त्यामुळे यामध्ये जो त्यांनी क्रम लावलेला आहे तो उलट-सुलट म्हणजे जसं या ठिकाणी शिफ्ट झालेलं आहे त्यानुसार लावलेला आहे। मध्येच एससी कॅटेगरीचा आहे, एसबीसीचा आहे, परत या ठिकाणी ओबीसीचा आहे, ओके, असे वेगवेगळे या ठिकाणी एसटीचा आहे, असे वेगवेगळे कॅटेगरीचा हे सलग त्यांनी दिलेला आहे क्रमांकानुसार। त्यामुळं त्याचा ताण घेऊ नका। आपापल्या आरक्षणानुसार याचं परत सेपरेट या ठिकाणी काय होणार आहे मित्रांनो, फायनल मेरिट लिस्ट लागणार आहे। ठीक आहे, फायनल मेरिट लिस्ट म्हणजे फायनल रिझल्ट लागणार आहे। ही फक्त तुम्हाला एकूण 2399 पानाची ही संपूर्ण PDF आहे। 2399 म्हणजे सर्वच विद्यार्थ्यांची, म्हणजे प्रत्येकाला आपल्याला किती मार्क मिळाले हे पाहण्यासाठी फक्त दिलेलं आहे। ज्यावेळेस फायनल रिझल्ट लागेल त्यावेळेस मित्रांनो मग आपलं सिलेक्शन झालं नाही झालं हे आपल्याला या ठिकाणी समजणार आहे। त्यामुळे आता बिलकुल ताण घेऊ नका। आता फक्त तुम्ही काय करायचं आहे, तुमचा रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबरद्वारे काय करायचं या ठिकाणी सर्च करून पाहायचं की बाबा तुम्हाला किती मार्क मिळालेले आहेत 200 पैकी, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी समजून जाईल। तर ही संपूर्ण PDF मी आपल्या एक्झामवडी टेलिग्राम चॅनलवरती टाकतोय, तिथून तुम्ही डाउनलोड करा, तिथून तुम्ही तुमचे या ठिकाणी मार्क पहा। जशी पुढची अपडेट येईल तसं मी तुम्हाला आपल्या टेलिग्राम आणि आपल्या एक्झामवडी यूट्यूब चॅनलला नक्की कळवेल। सोबतच सध्या गट क चे गट ड चे वेगवेगळे फॉर्म सुरू आहेत भरणे। ससून रुग्णालय असेल, ठाणे महानगरपालिका असेल, जीएमसी मुंबई असेल, जीएमसी पुणे, तर हे फॉर्म आवर्जून तुम्ही काय करायचं आहे, भरायचे आहेत। डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची डिटेल व्हिडिओची लिंक आहे, ती लिंक पहा आणि फॉर्म भरले नसेल तर नक्की भरून घ्या। शेवटचे काही 7-8 दिवस राहिलेले आहेत। व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास एक लाईक नक्की करा। नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा। पुढचा व्हिडिओ जसे अपडेट भेटेल तसं तुम्हाला आपल्या या चॅनलवर पाहायला भेटेल, त्यासाठी चॅनलला सुद्धा नक्की सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।